श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत दुःखद आणि मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे। गायकवाड वस्ती येथील एका तरुणाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव अर्जुन शरणागत असे आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे। मुलगा सुमारे 15 वर्षांचा असून मुलगी 17 वर्षांची आहे। अर्जुन शरणागत हे बांधकाम क्षेत्रात काम करत होते। घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या एकट्याच्यावर असल्यामुळे ते काही प्रमाणात कर्जबाजारी झाले होते। गेल्या 2 वर्षांपासून ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कर्ज फेडूनही ते संपत नसल्याने आणि सावकारांकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते। कसेबसे परिस्थिती सांभाळत सावकारांना पैसे देत राहिले, पण म्हणतात ना, सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही, अशीच वेळ या तरुणावर आली। अखेर सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या हा टोकाचा निर्णय घेत स्वतःचं जीवन संपवलं। विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या कुटुंबियांची आणि मित्रांची माफी मागितली आहे। मला माफ करा, मी माझी जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही, माझ्या मुलांना चांगले वळण लावा, अशी भावनिक विनंती त्यांनी केली आहे। तसेच त्यांनी एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे, कधीही कुणाकडून कर्ज घेऊ नका, या कर्जामुळेच मी माझं जीवन संपवत आहे, माझ्यासारखी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका। शेवटी सर्वांना जय भीम असा उल्लेख करत त्यांनी आपला निरोप दिला आहे। ही चिठ्ठी वाचून परिसरात हळहळीचं वातावरण निर्माण झालं आहे। सावकारकीमुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, या बेकायदेशीर सावकारकीवर कधी आळा बसणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनकडून केला जात आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।